मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं आणि यांचे खोके खोक्यावर खोके. म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. ही अशी वेळ आली आहे कुठे तो भाजप आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक भाषण करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. 6 खासदारांच्या बंडानंतर प्रथमच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कार्यकर्त्यांचे आभार मानून केली. भाषणादरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, जर शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास उरला नसेल तर मी पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. मात्र त्यांनी याचवेळी एक महत्त्वाची अटही घातली. त्यांनी म्हटले, ही शिवसेना मी चोरांच्या किंवा गद्दारांच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. एखादा निष्ठावान शिवसैनिक पुढे आला तर त्याच्याकडे नेतृत्व देण्यास मी तयार आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की हे खासदार जनतेने आणि शिवसैनिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले होते, पण सत्तेच्या मोहापायी त्यांनी जनतेच्या विश्वासाशी तडजोड केली. उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धोकादायक असल्याचे म्हटले. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही थेट निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडून लोकशाही कमकुवत केली जात आहे. अशा प्रकारे निवडून आलेले प्रतिनिधी जर सतत पक्ष बदलत राहिले तर लोकशाहीचा अर्थच उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपासून शिवसेना उबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. या सर्व अफवा आहेत. पक्षाची स्वतंत्र ओळख कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे काहीसे भावूक झाले. त्यांनी सांगितले, मी तुमच्यासाठी लढत आहे. तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर कोणतीही शक्ती शिवसेनेला संपवू शकत नाही. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण आणि आता 80 लाख महिलांचं ते त्यांची ओवाळणी काढून घेतलेली आहे. काय टर्रेबाजी करत होते, दाढी खाजवत फिरत होते. काय मिळाले की नाही. पण मला एका गोष्टीचा, आपण सगळे आहोत, पण आपलेच जर का दगडधोंडे झाले तर मग हे स्वातंत्र्य उपभोगणार आहे कोण उपभोगणार आहे? बरं, चला एक असा विचार करून चालतो की याच्या पुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही. काय करणार आहेत बोला? काय करतील? बरं, तुमच्यापैकी किती राहतील माझ्यासोबत? बघा, एकही तिकीट मिळणार नाही. मग काय करतील? कारण का ना, तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हतात. खर्सीकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोललोय की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकतील. ती पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल.
तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय. कसे कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांच्या एक पायाकडे हात लावला तर आता कोणाला कळणार नाही. कटकट्या असायचा माहिती आहे कोणाला? काय रामपुरी आणि ते हे आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं. शिवसैनिक यायचे आणि तेच सुरक्षा कवच. आणि कुठून कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा बघा माझा 8 काठ्याचा आहे, म्हणजे त्याला टक 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 8 आवाज यायचा, 11 काठ्याचा, असे सगळे ते होतं. आणि ते बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे म्हणतात ना, एक तू तरी राहशील तर नाही तर मी तर राहीन, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर हे तसं गँग वॉर आत्ता जसं मध्ये झालं होतं तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत 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 आता जे सुरू झालंय ते सगळं काय त्याला म्हणतात ट्रोलिंग, म्हणजे घर बसल्या शिव्या द्यायचं. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? ते तर कळतंय, दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 कदाचित मी, चंदू मामा असे 2-3 राहिलो असू. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे. मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. विचारा जाब त्यांना. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे. माझं भाषण झाल्यानंतर तुडुंब सभा होती. माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हा काय शेतकऱ्याची कमाई किती असेल? किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले. पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता. आणि त्या प्रेमाच्या 1 रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. आपण काय म्हणतो? मशाली समोरचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. काँग्रेस काय म्हणतं? हातासमोरचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. पवार साहेब म्हणतात तुतारीचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. भाजप म्हणतात तुम्ही कोणाचंही बटन दाबा, तो माणूस आमच्याचकडे येणार आहे.
मग निवडणुकीचा खर्च करता कशाला? आणि आता हे जे दिवस चाललेले आहेत ते बघितल्यानंतर डॉक्टर लोक आता प्रश्नचिन्हांकित झाले, तर आपण नेमकं करतो काय? कारण जे कार्टून मी म्हणत होतो ते सोशल मीडियावरती आज आले. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलंय आणि तो चोर त्यांना सांगतो, हो साहेब, चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याशिवाय डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला हा धोका आहे. देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. ही मला वाटणारी भीती आहे. मी भाकीत करणारा नाहीये. ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये. पण समोर, म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात. कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका हे जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत. बरं, एवढं तर कमी पडतंय. तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही. अर्ज भरला रे भरला की उचल त्याला. कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, वन नेशन वन इलेक्शन, हा एक भाग. पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शन कडे चाललेली आहे. एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, ह्याच्याकडे या दिशेने चाललेली आहे. पण त्यांना मला सांगायचंय, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्याला मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्य विधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही. त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही. काढा ना, काय वय होती? खुदिराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं? भगतसिंग काय वय होतं? राजगुरू काय वय होतं? ही सगळ्यांची वय काढा. ही आताचा जो काही शब्द आहे जेनझी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती. काय बेकार होती? अशीच फिरत होती. त्यांना काय उद्योगधंदे नव्हते. चाफेकर बंधू किती वर्षाचे होते? पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये. मेलो तरी 72, पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन. मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं. आणि यांचे खोके खोक्यावर खोके, म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला, तर कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील, शेतकऱ्याला आता कर्ज माफी त्यांनी दिले. आपण मुक्त म्हणतो, ते माफी म्हणतायत. कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको, पण कुत्रावर. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे. वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे. बरं, आज मी आणखीन मुद्दामून एक हे ऐकवतोय. हे आता जे त्यांचं चाललेलं आहे सगळं की टू थर्ड हे कायदेतज्ञ उल्हास बापट की 2/3 लोकांची संमती असावी लागते, या मुद्द्याचा आधार घेतला जातोय. पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षांनी जर का विलिनीकरण केलं
आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षाने घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये. हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. तर आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत 4 वर्ष हा खटला पडू नये, अजून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की इतक्या उदात्त हेतूने हा अँटी डिफेक्शन लॉ केला होता 85 साली, की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तर ती निकोप ठेवायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा पाहिजे म्हणून हा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही दिवसांमध्ये केलंय 4 वर्षामध्ये आणि सुप्रीम कोर्ट गप्प बसलंय. तर मला तर काही वेळा असं वाटतं राज्यघटना शिकवणारा म्हणून की या विकृतीकरणाला सगळ्यात जास्त कोणी जबाबदार असेल तर सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. संकट अनेक आली, हे काही संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो, तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, मला वाटतं इंद्रजित गुप्ता, आपली सत्ता होती, आपलं सरकार होतं आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते, शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले, मी सोबत होतो, आणखी नेते तेव्हा सोबत होते. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल, माझं सरकार बरखास्त कराल ना. एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांनी एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदे सेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर, आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते, आम्हाला खाजवावी लागते दाढी. आमची कशाला पोरं पळवतात, किती पळवाल पोरून आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये.
मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळ आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. ही अशी वेळ आली आहे. कुठे तो भाजप आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये. पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. नमस्कार. आपण पाहत आहात आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक भाषण करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. 6 खासदारांच्या बंडानंतर प्रथमच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कार्यकर्त्यांचे आभार मानून केली. भाषणादरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, जर शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास उरला नसेल तर मी पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. मात्र त्यांनी याच वेळी एक महत्त्वाची अटही घातली. त्यांनी म्हटले, ही शिवसेना मी चोरांच्या किंवा गद्दारांच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. एखादा निष्ठावान शिवसैनिक पुढे आला तर त्याच्याकडे नेतृत्व देण्यास मी तयार आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की हे खासदार जनतेने आणि शिवसैनिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले होते, पण सत्तेच्या मोहापायी त्यांनी जनतेच्या विश्वासाशी तडजोड केली. उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धोकादायक असल्याचे म्हटले. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही थेट निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडून लोकशाही कमकुवत केली जात आहे. अशा प्रकारे निवडून आलेले प्रतिनिधी जर सतत पक्ष बदलत राहिले तर लोकशाहीचा अर्थच उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपासून शिवसेना उबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. या सर्व अफवा आहेत. पक्षाची स्वतंत्र ओळख कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे काहीसे भावूक झाले. त्यांनी सांगितले, मी तुमच्यासाठी लढत आहे. तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर कोणतीही शक्ती शिवसेनेला संपवू शकत नाही. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही.